आता लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 24वा हप्ता कधी भेटतो याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणी बघत आहे. पण लाडक्या बहिणींनो, त्या दिवशी आपण एक मुद्दा उचलून धरला होता की या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचं जे वितरण आहे 1500 वरून तुम्ही 2100 करणार का, याबद्दलची बघा या लोकसत्ता पेपरनी आज काय घेतली आहे, दखल घेतलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडतोय तो प्रत्येक मुद्दा आता न्यूज पेपर मध्ये पकडला जातोय. बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा. मी तेच म्हटलं होतं की या सरकारने, राज्य सरकारने, की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो 1500 वरून 2100 करा. पण असं होत नसेल तर लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो 250 रुपये दर महिन्याला वाढवून द्या. म्हणजे 1500 वरून 1750 रुपये करा. काय आहे सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर ठेवणार आहे. लोकसत्ताची न्यूज अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, जी आर कधी येणार आहे, जी आर कधी येणार आहे, सोबतच हा जो जो जूनचा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे तुम्हाला, आणि जे वितरण आहे ते सुद्धा कधी सुरू होणार आहे, याबद्दलची सविस्तर डिटेल्ड माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ती अत्यंत महत्वाची असणार आहे. आणि सगळ्यात शेवटीला लाडक्या बहिणींनो, एक महत्वाची अपडेट आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल, हे जे सरकार आहे एकदम ढोंगीपणाचं नाटक करत आहे. गेल्या कालावधीपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर 2,47,00,000 बहिणी या योजनेमध्ये पात्र होत्या आणि आता त्यांची जी संख्या आहे 1,69,00,000 इतकी झालेली आहे. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, सरकार हळूहळू लाडक्या बहिणींचा जो नंबर आहे तो कमी करत आहे. आणि यामध्येच लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघा, एक महिना होऊन गेला, आता दुसराही महिनाचे ऑलमोस्ट 7-8 दिवस होऊन गेले, तरी सुद्धा जी आर नाही आलेला आहे आणि तुम्हाला पैसे वितरण सुद्धा झालेले नाही आहेत. जर आपण हातावर हात देऊन या ठिकाणी बसलो तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला म्हणजे इथून पुढे लाडक्या बहिणीचा जो नंबर आहे तो कमी केला जाईल आणि ही योजना ही हळूहळू काही कालावधीनंतर म्हणजे एका डब्यामध्ये, कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकली जाईल. म्हणून आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच आपण या योजनेसाठी आणि तुमच्यासाठी ते करतोय. तर चला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात महत्वाची न्यूज दाखवतो. लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा. बघा, 7 जुलै 2026 सकाळी 8:40 न्यूज आहे. म्हणजे आजची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. मी तुमच्यासाठी हा मुद्दा उचलून धरला होता की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या. या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 वाढवून द्या. जर तुम्ही ते करू शकलात नाही तर तुम्ही 250 रुपयांनी वाढवा. म्हणजेच लाडक्या बहिणींना 1750 रुपये करून द्या आणि हळूहळू मग तुमची जी स्थिती निर्माण होईल त्याच्या हिशोबाने तुम्ही करून द्या. सोबतच विविध राज्य सरकारतर्फे माझ्यासाठी राबवण्यात जाणारा थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनांचा महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी पुनर्विचार केला पाहिजे, असे समितीने चर्चापत्रात म्हटलेले आहेत. आणि हेच मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अनेक नामांकित अर्थतज्ञांकडून आक्षेप नोंदवले गेले असले तरी योजनेचे उघड समाधान करणारे आणि यामुळे महिलांची बचत किंवा कुटुंबावरील खर्चात लक्षणीय वाढ झाल्याने सांगणारे मत खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने सोमवारी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजानुसार थेट बँक खात्यात जमा होणारी सध्याची 1500 रुपयाची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी याचे मूल्यमापन करावे आणि त्यात बदल केले जावेत, असा सूर समितीच्या ताज्या चर्चे पत्रातून उमटलेला आहे. म्हणजे बघा, आपण जेही व्हिडिओ बनवतोय ते एकदम या योजनेला पकडून बनवतोय. असंच काही खोटे वगैरे की पैसे आज आले उद्या आले असे बनवत नाही. जे आहे ते तुम्हाला सांगतो आणि तेच मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जातात. विविध राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनेचा महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी पुनर्विचार केला पाहिजे, असे समितीने चर्चापत्रात म्हटले आहे. या अहवालात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिसामधील सुभद्र योजना या प्रामुख्याने दोन मोठ्या योजनांचे सविस्तर मूल्यमापन सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या जी योजना आहे लाडकी बहीण योजना, याच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की वाढत्या महागाई सोबतच लाडक्या बहिणींचे जे 1500 आहेत हे वाढवून तुम्ही 1750 करा किंवा 2000 करा किंवा 2100 करा. जे तुम्हाला सोयीस्कर वाटते ते महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी करायला पाहिजे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, एक महिना होऊन गेला हो. जून महिना गेला, बरोबर. आता आजची तारीख जर बघितली 7 जुलै आणि आजही जी आर आलेला नाहीये. बघा, जी आर येणारच नाहीये. जी आर येईल या तारखांमध्ये.
9, 10, 11 या तारखांमध्ये जी-आर येईल आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला 13, 14, 15 या दिवसांमध्ये पैसे वितरित होईल. पण लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा. जर सरकारने असंच चालू ठेवलं, की 1 महिन्याचा लाभ द्यायचा, 2 महिन्याचा लाभ पुन्हा पेंडिंग ठेवायचा. मग तुमचा जो बचतीचा जो मार्ग आहे किंवा तुमच्या मुलांचं शिक्षण आहे, तुमच्या मुलांची तब्येत आहे किंवा फॅमिलीचं काहीतरी फायनान्शियल कंडिशन आहे, ती कशी योग्य पद्धतीने होईल? सोबतच सरकार आता यावर्षी सरकारने जर तुम्ही बघितलं असेल, अनेक बहिणींना अपात्र केलं. काही न्यूजपेपरमध्ये 82 लाख बहिणी अपात्र केल्या, काही न्यूजपेपरमध्ये 80 लाख बहिणी अपात्र केल्या. बरोबर? आपण एक नंबर पकडू की 80 लाख बहिणी अपात्र झाल्या. आता पुन्हा ई-के-वाय-सी होईल. आता या जून महिन्यामध्ये दरवर्षी ई-के-वाय-सी होणार होती. जून गेला, आता जुलैमध्ये वाट बघू की ई-के-वाय-सी होते की नाही. बरोबर? तर या ई-के-वाय-सी मध्ये सुद्धा अनेक बहिणी अपात्र करणार. म्हणजे हा जो नंबर आहे लाडक्या बहिणींचा 1,69,00,000 हा सुद्धा आता कमी होणार म्हणजे होणार. त्यानंतर जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे, ही ई-के-वाय-सी प्रक्रिया काही बहिणींनी केलीच नाही. काही बहिणींना चान्स मिळाला नाही कारण की त्या सिंगल होत्या. त्यांना वडील नाही, आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. त्यांनी करू शकल्या नाही. काही बहिणी विधवा होत्या, त्या सुद्धा करू शकल्या नाही. मग विचार करा अशा तर असंख्य बहिणी आहे. सोबतच पहिल्याच वेळेस काही बहिणी अशा होत्या, की त्यांना ई-के-वाय-सी करण्याची भीती वाटत होती. ती भीतीपोटी त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही. मग अशाही बहिणी आहे. मग या सर्व गोरगरिबीण बहिणींचं काय होणार आहे, याबद्दल सरकारसमोर आपण आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक युट्यूबर्सला सुद्धा मी हेच म्हणतोय, की तुम्ही सुद्धा योजनेसाठी लाडक्या बहिणींच्या हितासाठी आवाज उठवा. अन्यथा हे जे सरकार आहे, काही कालावधीनंतर या योजनेला बंद करण्याच्या उद्देशाने काम करत असल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतोय लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण आपल्याला आपला लाभ बंद होऊ द्यायचा नाहीये आणि जे केंद्र सरकारच्या समितीने जो निर्णय दिलेला आहे, की वाढत्या महागाई बरोबरच या योजनेचा भत्ता सुद्धा वाढवायला पाहिजे आहे. हे सुद्धा आपल्याला उचलून धरणं तितकंच महत्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी-आर कधी येईल मी तुम्हाला सांगितलं 8, 9, 10 या 3 तारखांमध्ये जी-आर प्रसिद्ध होईल. 8, 9, 10 या 3 दिवसांपैकी जूनचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणींनो? तर जूनचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे 13, 14, 15 या 3 दिवसांमध्ये. त्यानंतर तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, की लाडक्या बहिणींनो घाबरू नका. आपण प्रत्येक लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपुढे मांडूयात आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण करून घेऊयात. जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर नक्की लाडक्या बहिणींनो एक तर थंब द्या किंवा सपोर्ट लिहा. कारण आपण जर आवाज उठवला नाही तर समजून घ्या यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस ई-के-वाय-सी दरम्यान अनेक 82 लाख बहिणी अपात्र झाल्या. असाच नंबर यावर्षी सुद्धा ई-के-वाय-सी केल्यानंतर येणार आहे आणि तुम्ही सुद्धा अपात्रामध्येच जाणार. आज पात्र आहेत, पण उद्या अपात्र ठरणार आहेत. सोबतच पेंडिंग लाभ लाडक्या बहिणींना का दिला जात नाही, ते सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे, की सरकारने ज्या बहिणी पात्र होत्या, त्यांचा खरंच पेंडिंग लाभ द्यायला हवा. तुम्हाला काय वाटतं, पेंडिंग लाभ द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता या ठिकाणी थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.